नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये टाळेबंदी येत्या महिन्यातही सुरू राहणार आहे आणि महाराष्ट्रात येत्या महिन्यातही तुम्हाला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचं असेल तर ई पास लागणार आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना पत्र लिहून कळवलं की हा ई पासचा सुरू असलेला खेळखंडोबा बंद करा. इतकंच नाही तर टाळेबंदीच्या संदर्भात विविध प्रकारच्या सवलती घेण्याच्या संदर्भातही आणि तशा सवलती संबंधितांना देण्याच्या संदर्भातही राज्य सरकारांना केंद्राकडून वेळोवेळी सूचना आल्या आहेत. पण महाराष्ट्रात वेगळीच परिस्थिती समोर येते. ई पास सुरू राहणारच अशा प्रकारची ठाम भूमिका इथल्या सरकारनं घेतली आहे. दुसऱ्या बाजूला टाळेबंदी लागू करणे, ती अंमलात आणणे आणि तिचे फायदे जनतेपर्यंत पोहोचवणे या सर्व टप्प्यांवर प्रशासनामध्ये प्रचंड गोंधळ आहे. प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा जणू काही आपण त्या जिल्ह्याचे सर्व आहोत आणि राजे आहोत अशाच पद्धतीनं तिथे नियम लागू करतोय. त्यामुळे एका जिल्ह्यात टाळेबंदीचे असलेले नियम दुसऱ्या जिल्ह्यात टाळेबंदीचे नियम असतीलच असं सांगता येणार नाही. परिणामस्वरूप टाळेबंदीच्या अंमलबजावणीच्या बाबतीत जो गोंधळ पूर्ण महाराष्ट्रभर उडालाय त्यात कोणत्याही प्रकारे केंद्रीय पातळीवरून अर्थात महाराष्ट्राच्या मुख्यालयातून मंत्रालयातून जबाबदारी घेतली जात नाहीये. उलट मंत्रालयावर कोणतीही जबाबदारी येऊ नये म्हणून अधिकारांचं अधिकाधिक विकेंद्रीकरण करून हा विषय शक्य तितका खालच्या पातळीवरच अर्थात जिल्हाधिकारी पातळीवरच निपटवण्याचा प्रकार होतोय की काय असा प्रश्न उपस्थित व्हावा. पण या सगळ्यामुळे टाळेबंदीबाबत आणि ई पास बाबत आग्रही असलेल्या राज्य सरकारच्या भूमिकेमुळे जनतेला विविध पातळ्यांवर त्रासाला सामोरं जावं लागतंय. महाराष्ट्रातून गोव्याकडे जाणारा आणि त्यात सुद्धा गणपतीच्या दिवसांमध्ये सर्वाधिक वाहतूक अनुभवणारा मुंबई गोवा महामार्ग हा तर ई पास टोळी बहाद्दरांच्यासाठी नवं कुरण बनलाय. हे सर्व ई पासचे टोळी बहाद्दर वेगवेगळ्या पातळ्यांवर ई पासचा भ्रष्टाचार करतायत. ई पासचा भ्रष्टाचार करणारी ही मंडळी राजकीय पक्षांची यापूर्वी सैनिक नव्हती, पण आता या सर्व भ्रष्ट मार्गांनी ई पासचा घोटाळा करणाऱ्यांनी सत्तेतले सैनिक बनण्याचं नवं सूत्र अवलंबलंय आणि परिणामस्वरूप सत्तेत सहभागी झालेल्या महत्त्वाच्या पक्षाला यामुळे ग्रामीण भागात प्रचंड बदनामीचा सामना करावा लागतोय. दुसऱ्या बाजूला टाळेबंदी म्हणजे लहान मुलाच्या लंगोटासारखी परिस्थिती हे आम्ही वारंवार सांगतोय आणि तशीच परिस्थिती महाराष्ट्रात कायम दिसते. या सर्व परिस्थितीत ई पास आणि टाळेबंदीचा आग्रह नक्की कशासाठी आहे? महाराष्ट्राच्या आजूबाजूला असलेल्या गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा या राज्यांमधली परिस्थिती आपल्यापेक्षा वेगळी आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित आहेत म्हणून इथलं प्रशासन जर अधिकाधिक कठोर निर्णय घेणार असेल तर त्या कठोर निर्णयांच्या अंमलबजावणीची मानसिकता का दिसत नाही? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा ई पास आणि टाळेबंदीचा आग्रह कशासाठी? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता अवधूत वाघ, त्याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याकडून आपल्यासोबत आहेत संतोष धुरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आपल्यासोबत आहेत महेश चव्हाण आणि आरोग्य विश्लेषक डॉक्टर अमोल अन्नदाते. माझा थेट आणि पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला महेश चव्हाण यांना आहे. महेश चव्हाण, एसटीनं गेलात तर ई पास लागणार नाही, स्वतःच्या वाहनानं गेलात तर ई पास लागेल. एसटी मध्ये जाताना अनोळखी माणसाबरोबर प्रवास करताना ई पासची गरज नाही, पण स्वतःच्या गाडीतून स्वतःच्या घरच्यांबरोबर जाताना मात्र ई पास लागेल. या ई पासच्या बद्दलच्या इतक्या गोंधळपूर्ण धोरणाचं खरं कारण काय? काहीतरी डिस्टर्बन्स येतोय मध्ये. बर, माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला नसेल तर मी परत विचारायला तयार. हो, प्रश्न पोहोचलाय. मध्ये कोणाचा तरी आवाज येत होता. अच्छा,
एनिवे मी उत्तर देतो आता याचं. एक गोष्ट आपण इथे ही लक्षात घ्यायला हवी की कोविड-19 मुळे किंवा कोरोना व्हायरसच्या प्रॉब्लेममुळे आपण लॉकडाऊन वगैरे प्रक्रिया सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर लॉकडाऊनचे 3 महिने झाल्यानंतर जून महिन्यापासून अनलॉकिंगकडे आपण सुरुवात केली. केंद्र शासनाच्या काही गाईडलाईन्स होत्या आणि केंद्र शासनाने आदेश न देता गाईडलाईन्स दिल्या आणि त्या गाईडलाईन्स प्रमाणे प्रत्येक राज्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यातली परिस्थिती बघून निर्णय घ्यायचे होते. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आल्या. आता ज्या वेळेला आपण अनलॉकिंग सुरू केलं त्यावेळेला बऱ्याच गोष्टी चालू केल्या. दुकानं सुरू केली, आता मॉल सुरू केली, काही उद्योगधंदे सुरू केले, इंडस्ट्रीज सुरू केली. त्याच बर बरोबरीने इंटर स्टेट किंवा इंट्रा स्टेट ज्याला आंतर राज्य किंवा 2 जिल्ह्यांच्या मध्ये बंदी कायम ठेवली गेली. त्याच्यामागे कारण पण वेगळी होती. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जशी शहरं आहेत, निमशहरी सुद्धा भाग आहेत आणि ग्रामीण भाग सुद्धा आहे. शहरी आणि निमशहरी भागांमध्ये ग्रामीण भागांपेक्षा जास्त प्रमाणात कोरोना व्हायरस पसरलेला होता आणि त्याच्या केसेस जास्त होत्या. त्या तिथून ग्रामीण भागाकडे पसरू नयेत याच्यासाठी काहीतरी खबरदारी घेणं गरजेचं होतं. अशा वेळेला काहीतरी नियंत्रित रहदारी सुरू करता येते का हे बघणं फार क्रमप्राप्त होतं. आता नियंत्रित जेव्हा आपण मुवमेंट एका शहरातून किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये करतो अच्छा त्यावेळी आपल्याकडे दोन उपाय होते. एक तर जी पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ती सुरू करायची म्हणजे एसटी बस. ट्रेन बरं तर आपल्या अखत्यारीत येत नाही म्हणून त्याबद्दल आपण बोलू शकत नाही. आणि दुसरी होती खाजगी वाहतूक सुरू करणं. आता खाजगी वाहतूक नियंत्रित करणं फार कठीण आहे, कारण कोणीही उठेल, कोणीही कुठूनही स्वतःच्या घरातून गाडी घेईल आणि स्वतःच्या गावी चालला जाईल. जेव्हा एसटीने आपण ही वाहतूक करू तेव्हा आपल्याला नियंत्रण ठेवता येईल. किती लोकांनी एका त्या एसटी मध्ये प्रवास करायचा याच्यावर नियंत्रण ठेवता येईल. जरी ती एक माणसं अनोळखी असली एकमेकांसाठी तरी सुद्धा ते नियंत्रण शक्य होतं. बर आता एक प्रश्न सारखा वारंवार निर्माण केला जातो तो हा की खाजगी गाडीतून स्वतःच्या कुटुंबाबरोबर ज्यांना आपण ओळखतो त्यांच्याबरोबर जायचं तर ई पासची गरज आहे आणि जेव्हा एसटी मधून जातो तेव्हा आपण इनफॅक्ट अनोळखी लोकांबरोबर जातो आणि तिथे ई पासची गरज नाही. याच्या मागचं लॉजिक काय? तर आता लॉजिकचा विचार तुम्ही असा करा, जसं मी सांगितलं, एक तर नियंत्रित वाहतूक करणं हे एसटीने वाहतूक करताना सरकारला शक्य होतं. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला तुम्ही खाजगी गाडीतून जाता त्यावेळेला तुमच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि जेव्हा एसटी मधून जातो आपण त्यावेळेला ज्यांच्याकडे खाजगी वाहनं स्वतःची नाहीत असा गरीब वर्ग भरपूर आहे, तर तोही एसटीने जाऊ शकतो आणि ज्यांच्याकडे स्वतःची खाजगी वाहनं आहेत त्यांनाही एसटीने प्रवास करता ठीक येईल. आहे म्हणजे याचा अर्थ एकच समजून घ्यावा आपण बरं की खाजगी वाहतूक ज्यांच्याकडे खाजगी गाड्या आहेत त्यांना एसटीने प्रवास करण्यावर बंदी नाही. अशा प्रकारे सगळीच जनता ज्यांना खरंच जायची इच्छा आहे ते जाऊ शकतात. आणि ई पासचं सक्ती करण्यामागचं कारणच हे होतं की संख्या नियंत्रित ठेवता येईल ठीक आणि आहे. त्यामुळे खाजगी वाहतूक महेश आपोआप कमी होईल. चव्हाण हाच महेश चव्हाण आपला आपला तर्क लक्षात आला. संतोष धुरी हा तर्क पटतोय का आणि प्रत्यक्षात ई पासच्या नावाखाली राज्यात काय चाललंय? नाही मला कथे साहेब अगदी थोडं बोला disturbance संतोष धुरी. होतं, त्यामुळे मला ऐकायला बरोबर आलं नाही. अच्छा, मी आपल्याला हवा असेल तर एकदा Disturbance होतं, प्रश्न त्यामुळे परत मला विचारायला ऐकायला तयार आलं आहे. नाहीये बरोबर. अच्छा, मी आपल्याला एकदा परत प्रश्न विचारतो. महेश चव्हाण यांनी ई पासच्या संदर्भात त्यांचा आणि थोडक्यात सत्ताधारी गटाचा तर्क मांडला. त्यांचं म्हणणं असं आहे की कोण कुठे कसं कधी केव्हा गेलं या प्रश्नांची उत्तरं ई पासच्या माध्यमातून राज्य सरकारकडे असतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ग्रामीण भागामध्ये कोरोना जास्त पसरलेला असल्यामुळे शहरातून ग्रामीण भागाकडे होणारं स्थलांतर नियंत्रित करता येईल ते ई पासच्या माध्यमातून आणि म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून ई पासद्वारे प्रवास योग्य आहे असं सत्ताधारी गटाचं म्हणणं आहे. आणि खाजगी वाहनातून प्रवास करताना ई पासच्या संदर्भातले निर्बंध काय त्याचं उत्तर त्यांनी दिलं. संतोष धुरी, राज्यात ई पासच्या नावाखाली नक्की काय सुरू आहे आणि ई पासच्या या निर्बंधांचं समर्थन होऊ शकतं का? नाही, ई पास मला वाटतं ना की ई पासच्या नावाखाली हा मोठा भ्रष्टाचार चालू आहे. सध्या जी परिस्थिती आहे, मला वाटते आम्हीच आमच्याच एका कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं होतं एका एजंटचं की, आणि त्याने त्याच्यामध्ये त्याच्याकडनं पैशाची मागणी केली होती आणि हे तुम्हाला वाटते प्रत्येक चॅनलवर दाखवण्यात आलं होतं त्याचं संभाषण आणि त्या एजंटचं संभाषण.
कारण प्रत्येकाला हा अनुभव आलेला आहे आणि जास्त अनुभव आलेला आमच्या कोकणात जाणाऱ्या माणसाला जास्त अनुभव आलेला आहे की त्यांना ज्या वेळेला ई पास मुळे ई पास होणार, ई पास ठेवणार आहे, ई पास नाही होणार आहे या कारणामुळे ते लोक वाट बघत होते आणि त्याच्यानंतर अचानक ई पास कंटिन्यू करण्यात आला आणि ई पास साठी त्यांनी ज्या वेळेला अप्लाय केल्यानंतर त्या लोकांना एवढा घाणेरडा अनुभव आलेला आहे की एक तर तो त्या लोकांना उत्तरच मिळत नव्हतं तिकडनं, काही ई पास बद्दल काही येत नव्हतं. ठीक आहे. त्याच्यानंतर काही लोकांना 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये दिले की ई पास मिळत होता. म्हणजे हा मोठा भ्रष्टाचार, एक मोठा म्हणजे मला वाटते राजकारणी हे जे सत्ताधारी आहेत या लोकांनी एक चांगलं एक त्यांना कमवणाऱ्या म्हणजे या ज्या पॅन्डेमिक संतोष धुरी, हा ई पासचा भ्रष्टाचार नक्की कोण करतंय? आणि काही ही लोकांना कोण माणसं आहेत जी सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जाऊन बसली आहेत आणि ई पासच्या माध्यमातून स्वतःची खळगी भरतायत? नाही, ही दलाल लोक आहेत ही आणि यांना कुठलीही जात धर्म वगैरे नाहीये, ही दलाल लोक आहेत. त्यामुळे ह्या लोकांनी हे फक्त त्यांना कुठलाही काळ चालतो, कुठलाही काळ, चांगला काळ असू दे तर वाईट काळ असू दे, हे त्यांचे धंदे ठरलेले असतात आणि त्याप्रमाणे त्यांचे सत्ताधाऱ्यांबरोबर लागेबंधे असतात आणि त्या पद्धतीने त्या याच्यामध्ये यांनी खूप मोठा चांगला त्यांच्यासाठी चांगला हा धंदा चांगला चालू करून दिलेला आहे मला वाटतं ई पासमुळे. अगदी हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. महेश चव्हाण, या निरीक्षणावरची माहिती तुमच्यापर्यंत 100% पोहोचली असेल. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी केल्यानंतर बनावट ई पास आढळले. बनावट ई पासचं केंद्र आत्ताच्या घडीला नालासोपारा ते विरारपर्यंत पसरलेलं आहे. कोकणात गणपतीच्या निमित्तानं जाणाऱ्या अनेक गाड्यांना बनावट ई पास दिले गेले आणि परिणामस्वरूप कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अर्ध्या वाटेत प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या सर्व गोष्टी माहिती आहेत. संतोष धुरींचं एक वाक्य महत्वाचं आहे. ते म्हणतात यांचे सत्ताधाऱ्यांची लागेबांधे आहेत. कोण आहेत? प्रशासनातली माणसं, सत्तेतली माणसं जी ई पासचा भ्रष्टाचार चालू देत आहेत. नाही, इथे सर्वप्रथम ज्यांना याच्यामुळे काही अडचणी निर्माण होत आहेत किंवा ज्यांना दलाला मार्फत किंवा ई पास काही पैसे देऊन घ्यावे लागत आहेत, मी दिलगिरी व्यक्त करतो अशा जर काही गोष्टी होत असतील तर. पण ऍट द सेम टाइम राज्य सरकार जी कारवाई करायची अशा लोकांवरती करते. आता मला इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, हे खरंच दुर्दैवी आहे जर ई पास असा भ्रष्टाचार त्यामध्ये होत असेल तर. पण सत्ताधारी त्याच्या महेश चव्हाण, तुम्ही जर आणि तर इतकी पातळ भूमिका का घेताय? नाही नाही नाही, मी जर हे होतंय ते दिसतंय ना, तुम्ही हे होतंय ते दिसतंय, लोकांचा छळ होतोय तो दिसतोय. दाखवा ना, माझं बोलणं कंप्लीट कोणावर कारवाई केली ते पण दाखवा ना. तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही देतो ना उत्तर तुम्हाला. ऐका, आता मी जे सांगतोय ना की याच्यामध्ये बिनबुडाचे आरोप करणं की सत्ताधारी याच्यामध्ये सहभागी आहे ते चुकीचं आहे. आपल्या देशाला दुर्दैवानी हा रोग लागलेला आहे. फक्त ई पासच नाही तर मी हे म्हणेन की ट्रेननी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, रेल्वेचा प्रवास करा, रेल्वेचं तुम्ही रिझर्वेशन करायला बघा ऑनलाईन, त्यावेळेला तुम्हाला तिकडे तिकीट मिळत नाही. पण तेच दलाल तुम्हाला रेल्वेचं इतके वर्ष तुम्हाला तिकीट करून देतात एक्स्ट्रा, तुम्ही ब्लॅक मध्ये म्हणा किंवा काही म्हणा. तिथे मग भ्रष्टाचार, तिथे मी असं म्हटलं तर चालेल का की केंद्र सरकारचे मंत्री त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत आणि ते भ्रष्टाचार त्याच्यात करतात? प्रश्न हा नाहीये, राजकीय प्लीज करू नका. ही सगळ्यांसमोर उद्भवलेली एक समस्या आहे आणि त्या समस्येचं निवारण करण्याचं काम राज्य सरकार करत आहे आणि याच्या मार्फत भ्रष्टाचार करून ती एक सोय होते. भ्रष्टाचाराचं पुरण आहे आणि म्हणून आम्ही ई पास चालू ठेवलाय असं म्हणणं बिलकुल योग्य होणार नाही. अच्छा, ठीक आहे. संतोष धुरींचा एक आक्षेप पटकन ऐकूया, त्यानंतर अवधूत वाघ. संतोष धुरी, याच्यामध्ये कसं आहे की हे दलाल का येतात, हे दलाल निर्माण का होतात? कारण तुम्ही ज्या सुविधा लोकांना उपलब्ध करून देता त्या सोप्या नसतात, त्या इझी नसतात. त्याच्यामुळे त्यांना कठीण जातं प्रत्येक गोष्टीला. तिकीट काढणं कठीण जातं, त्यांना ई पास काढणं कठीण जातं आणि त्यावेळेला हे दलाल सोकावलेले असतात आणि ते उभे राहतात, आम्ही तुम्हाला इझिली करून देतो आणि लोक त्यावेळेला भुलतात. हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबल करायला पण याच्यामध्ये केएम हॉस्पिटल असून त्याच्यामध्ये तिकडे पण दलाल होते, कामं करतायत. हे सगळीकडे चालू आहे. दलाल का उपलब्ध झाले? कारण सरकारचा कुठल्याही प्रशासन अंकुश नाहीये. त्यांनी तिकडे अंकुश ठेवायला पाहिजे. तो प्रशासनाचा अंकुश नाहीये हे महत्त्वाचं निरीक्षण. अवधूत वाघ, आताच्या घडीला केंद्र सरकारचे निर्देश आहेत अशा प्रकारचा बचाव या दोन्ही प्रकरणात टाळेबंदी वाढवण्यात आणि ई पास चालू ठेवण्यात होऊ शकतो का? अवधूत वाघ, मला असं वाटतं की ई पासच्या संदर्भामध्ये आपण बोलत असताना, डिस्कस करत असताना भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार नाही
याच्यामध्ये गुंतून न पडता खरं म्हणजे ई पास आवश्यक आहे की नाही यावर चर्चा केली पाहिजे. आणि जर तो आवश्यक नसेल तर तो काढून टाकला पाहिजे, आणि आवश्यक असेल तर तो आवश्यक असला तर त्यातनं भ्रष्टाचार कसा होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. मला असं वाटतं की हा ई पास आवश्यकच नाही. याचं कारण असं की आज 5 महिने होऊन गेलेले आहेत. ई पासची जी आवश्यकता होती सुरुवातीच्या 1, 2, 3 महिन्यामध्ये लोकांच्या मुवमेंट्स कंट्रोल करण्यासाठी नव्हे तर रिस्ट्रिक्ट करण्यासाठी होती, कंट्रोल नाही. कंट्रोल तेव्हा आपण करतो, मॉनिटर तेव्हा आपण करतो. मगाशी महेशजी म्हणाले की एसटी मधनं जाताना ते मॉनिटरिंग होतं. मॉनिटरिंगचा तेव्हा फायदा होतो की जेव्हा आपण काहीतरी कंट्रोल करत असतो. विदाउट कंट्रोल मॉनिटरिंग इज ऑफ नो यूज. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की सुरुवातीला 2-3 महिने जे ई पास लागायचे ते योग्यच होतं. अतिशय महत्वाच्या आणि तातडीच्या गोष्टींसाठी जी लोक जातात त्यासाठी त्यांना एका चॅनेल मधनं जाण्याची ती प्रक्रिया होती. पण आता नेमकं काय झालंय तुम्हाला एक उदाहरण देतो. पुण्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला साताऱ्यामध्ये लिफ्ट इरिगेशनच्या स्कीम मध्ये तो गव्हर्नमेंटचा कॉन्ट्रॅक्टर आहे. ही स्कीम आहे ही महत्वाची आणि तातडीची अत्यावश्यक म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घोषित केली आहे. तिकडे एक मीटिंग होती, त्याने ई पास साठी ऍप्लिकेशन केलं. त्याचा ई पास त्याने लिहिलं की मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, या कामासाठी जातोय, हे अति आवश्यक काम आहे. त्याचा ई पास नाकारण्यात आला. त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा ई पासला ऍप्लिकेशन केलं आणि त्याने मेडिकल कारण लिहिलं, बाबा कोणतरी आजारी आहे किंवा मीच आजारी औषध, त्याला ताबडतोब मिळालं. म्हणजे हे काय चाललेलं आहे? म्हणजे तिकडे पण जर खोटं बोलून आपण आजारी आहोत हे दाखवून लगेच मेडिकल पास ई पास मिळतो. दुसरा मला अनुभव असा आहे की एका माणसाला पास मिळत नव्हता, त्यांनी जवळच्या एका आपल्या ओळखीच्या आमदाराला फोन केला, आमदाराच्या पीएनी फोन केला, कोणाला केला मला माहित नाही, त्याला लगेच पास मिळाला. अवधूत वाघ हे आमदाराच्या पीएनी फोन केला, तो आमदार सत्ताधारी गटाचा होता का विरोधी गटाचा? म्हणजे कोणाची चालतीये प्रशासनात? नाहीये. मला फॅक्ट काय सांगायची आहे प्रसादजी, फॅक्ट कशी आहे की हे ट्रान्सपरंट नाहीये. म्हणजे कोणीतरी फोन केल्यावर मिळतो हा त्याचा अर्थ झाला. मला आता तुम्ही दोन गोष्टी अवधूत वाघ सांगितल्यात. एक तर कोणीतरी फोन केल्यावर ई पास मिळू शकतो, आणि दोन तुम्ही वैद्यकीय खोटं का होईना पण वैद्यकीय कारण दिलं तर ई पास मिळू शकतो. आता प्रशासनाच्या कडून ई पासच्या संदर्भामध्ये अंमलबजावणीत इतक्या त्रुटी का असाव्यात? हे बघा, ह्याच्या आधी ना असा ई पास नावाचा काही प्रकार नव्हता. त्यामुळे फर्स्ट टाइम ही सिस्टीम तयार झाली आहे. तर त्या सिस्टीम मध्ये बग्स हे असणारच, आणि हे बग्स आपल्याला काढावे लागतील. हे जे बग्स आहेत हे कशा प्रकारे होतात, काय प्रकारे होतात, काय झालेलं आहे, हे जे पॅडेमिक म्हणजे ही महामारी आहे, या महामारीमध्ये जिल्हा हा एक केंद्र मानलेलं आहे आणि एवढे अधिकार दिलेले आहेत, एवढे अधिकार आहेत. हा जुना ब्रिटिश लॉ आहे. या ब्रिटिश लॉ मध्ये जिल्हाधिकाऱ्याला एवढे अधिकार आहेत, तो हम करे सो कायदा अशा टाईपचा आहे. आज तुम्हाला फक्त सातारा जिल्ह्याचं सांगतो, सातारा जिल्ह्यामध्ये आजही प्रवेश बंदी आहे. तुम्हाला पुण्यामधनं साताऱ्यामध्ये जायचं असेल तर तुम्हाला ई पास लागतो. जर तुम्हाला कोल्हापूरला जायचं असेल पुण्यावरनं तर यू हॅव टू क्रॉस सातारा. त्यासाठी तुम्हाला आतमध्ये जायचं ई पास आणि बाहेर जायचं, म्हणजे कोल्हापूरचा पास तुम्ही सातारा, तिकडे परत चेकिंग होतं. तुम्ही महेशजी म्हणाले की शहरातल्या लोकांची लागण ग्रामीण भागामध्ये होऊ नये म्हणून सुरुवातीचं ठीक आहे. अहो पण फक्त मुंबईत 10 लाख कामगार आपापल्या गावी गेले 3 महिन्यापूर्वी. आहात कुठे तुम्ही? 10 लाख फक्त मुंबईतनं, पुण्यातनं, धुळ्यातनं, नाशिकमधनं, नांदेडमधून किती कामगार गेले? आणि अवधूत वाघ, ते नुसते कामगार गेले नाहीयेत, त्याच्यातले बरेचसे परत पण येत आहेत. बरं, जे परत येत आहेत त्यांचा काहीच हिशोब होत नाहीये. ते परत येत आहेत, त्यांच्या चाचण्या होत आहेत का, ते कुठे जात आहेत? म्हणजे आज समजा मुंबईमध्ये 1001 बाहेरची माणसं आली जी उत्तर प्रदेश, बिहार आणि अशा राज्यातून येत असतील, तर त्यांच्या आरोग्य चाचण्यांचे काय हिशोब आहेत त्याची कुठेच उत्तर सापडत नाहीयेत. त्यांना कोणी ई पास मागतंय का नाही माहिती. ते रेल्वेने आले आणि आपापल्या घरांमध्ये मुंबईमध्ये राहायला लागले. प्रसादजी, ऑर्गनाइज सेक्टर जो आहे त्या ऑर्गनाइज सेक्टर मध्ये फक्त कंट्रोल होतो, अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये काही कंट्रोल होत नाही. उदाहरणार्थ बिहार मधला एक आयपीएस ऑफिसर आला, त्याला गव्हर्नमेंट म्युन्सिपालिटीने क्वारंटाईन करून टाकलं. का? बिकॉज ऑफ सम पॉलिटिकल थिंग्स. आणि इतर जी लोक मुंबईमध्ये येतात ते आवजाव घर तुम्हाला आहे. या मुद्द्यावर एक आणखीन अपडेट आपण डॉक्टर म्हणून अमोल अन्नदातेंकडून घेऊयात. मुंबईमध्ये तुमचा इतिहास नको, काय नको, तुम्ही सातारच्या माणसाला मी मुंबईमध्ये आणून टाकतो, अगदी क्वारंटाईन करते मी बघू. अगदी हा मुद्दा चर्चेमध्ये घ्यायचाच आहे आपल्याला. डॉक्टर अमोल अन्नदातेंच्याकडून वैद्यकीय क्षेत्राला ई पास मुळे कशा प्रकारची डोकेदुखी झाली आहे तेही ऐकायचंय. त्यानंतर आपण सत्ताधारी गटाचे प्रतिनिधी असलेल्या महेश चव्हाण यांना संधी देऊ. डॉक्टर अमोल अन्नदाते, आत्ताच्या घडीला वैद्यकीय कारण दिली तर ई पास सहज मिळतो
अशा प्रकारची जरी भावना असली तरी प्रत्यक्षात वैद्यकीय क्षेत्राला, त्यात सुद्धा पेशंटना उपचाराच्या निमित्तानं ई पास मिळवताना खूप संघर्ष करावा लागतोय. त्या कटकटीला लोकांच्याकडे काही उत्तरं आहेत किंवा प्रशासनाकडे उत्तरं आहेत? मी आता या प्रश्नावर बोलताना बघा, मी अशा ग्राउंड झिरोवर बसलोय की माझ्या इथून नाशिक जिल्हा, नगर जिल्हा आणि औरंगाबाद याच्या बरोबर जिथून सुरू होतात तिन्ही जिल्हे, त्या प्रवेशद्वारावर मी आज बसून बोलतोय. आणि माझ्या दैनंदिन अनुभवावरून मी सांगतो की ई पास याला आपण ई आणीबाणी, तो आपण जसे राजकारणात म्हणजे हे केंद्र सरकारच्या बाबतीतही आणि राज्य सरकारच्या बाबतीतही, याच्यात काही सरकार किंवा पक्षाचा काही संबंध नाही. तर एक लक्षात घ्या की ग्रामीण भाग असू द्या किंवा इतरही रुग्ण, बहुसंख्य रुग्ण जे आहेत ना, आपल्याकडे वैद्यकीय कारणांमधून आमच्या ह्या औरंगाबाद जे आहे ते बुलढाण्यापासून विदर्भाच्या भागापासून ड्रेनेज आहे, नगर आहे, इथे आंतर जिल्हा मेडिकल टुरिझम, म्हणजे रुरल मेडिकल टुरिझम असं त्याला म्हणायला पाहिजे, हे खूप मोठ्या प्रमाणावर होतं सर. माझ्याकडे एमआरआय मला कोपरगाव जिल्ह्यात पाठवावा लागतो, कारण माझा एमआरआय इथून 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पण माझा अनुभव आहे की एका रुग्णाला तर एमआरआय साठी गेलेल्या वैजापूरवरून कोपरगावला, म्हणजे औरंगाबादवरून नगर जिल्हा क्रॉस होतो, त्या पेशंटचा ढसढसा रडत फोन आला की डॉक्टर साहेब, हे अहो इथे 5,000 रुपये मागतायत आणि तुमचा एमआरआय हा 2,500 रुपयाचा आहे, आम्ही काय करायचं, आम्ही 2,500 रुपयेच नेले. असे असंख्य आणि एक लक्षात घ्या, या रुरल, या ग्रामीण रुग्णाला ना हा डिजिटली अप्लाय करावा लागतो. अजून आपण ही चर्चा करत असताना प्रसादजी, तुम्हाला माहिती आहे की किती लोक अजून या डिजिटल पासून खूप लांब येत आहोत. ते मोबाईल वापरतात पण त्यांना काही इंटरनेटवर बसून अप्लाय करणं आणि हे त्यांच्या डोक्याच्या खूप पलीकडच्या गोष्टी आहेत. महात्मा फुले योजनेमध्ये एनरोलमेंट करायला मृत्यूच्या दारात असलेल्या पेशंटला 5-5 दिवस लागतात डिजिटली. ही आज परिस्थिती असताना ही ई आणीबाणी किंवा याला ई हुकुमशाही, आणि खरं तर मला एक कळत नाही याला, हे जे ई पासचा हा जो गोंधळ चालू आहे ना, वैद्यकीय दृष्ट्या प्रसादजी, आपण 10 तारखेला चर्चा केली होती 20 लाख आणि पुढे, आज आपण 32 लाखावर आलोय ना आता बोलता बोलता. अगदी 12 लाख. आणि अन्नदाते बरं झालं तुम्ही हा विषय काढला. ज्या वेळेला तुम्ही तशा प्रकारची भीती व्यक्त केली होती त्यावेळेला त्यावेळच्या पॅनलवरच्या कोणालाही त्यावर विश्वास बसला नव्हता, पण तुम्ही 20 लाखाची शक्यता व्यक्त केलीत आणि आता 32 लाखापर्यंत आपण पोहोचलो. 32 लाखावर आणि माझ्या 1 कोटीच्या फिगरवर सगळ्यांनी, विरोधी पक्ष काय आणि सत्ताधारी काय, सगळ्यांनी त्याचं हसं केलं होतं. आणि मी म्हणेल प्रसादजी, मला तुमच्या त्या लंगोटाची गोष्ट मला रोज आठवते, आणि मी म्हणेल की हा लॉकडाऊन आणि ई पास हा, प्रसादजी मी त्याच्यात ऍडिशन करतो, ही ओली झालेली आणि कुजलेली लंगोट आहे, ज्याचं इन्फेक्शन होतंय त्या बाळाला आता. अगदी. आणि सिस्टम थोडक्यामध्ये याच्यातून स्वतःचा स्वार्थ साध्य करते. दुर्दैवानं त्या सिस्टमचा जनतेला लाभ होत नाही. महेश चव्हाण यावर थेट तुमच्याकडून उत्तर असं मागतो, आपल्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये ई पास नावाचा प्रकार नाही, तुम्हीच हे ई पासचं लोढणं आणखीन किती दिवस ओढायला लावणार आहात? नक्कीच काते साहेब, तुम्हाला सगळे प्रश्न जे काही पडलेत त्याची उत्तरं द्यायलाच मी इथे आलेलो आहे. आता डॉक्टर अन्नदात्यांनी आता जो काही त्यांचं मत व्यक्त केलं, त्या मताचा पूर्ण आदर ठेवून मला त्यांना आधी एक गोष्ट सांगायची आहे. अन्नदाते सर, सरकार एकतर्फी निर्णय कधीच घेत नाही. सरकार कोणताही निर्णय घेत असताना त्या विषयातल्या तज्ज्ञांशी त्यांची चर्चा होते. आता आपण जसे डॉक्टर आहात तसेच बरेच तज्ज्ञ डॉक्टर, सरकार त्यांचा सल्ला घेत असतात, त्यांच्याशी सल्ला मसलत करत असतात. आणि एक मिनिट आता मला कंप्लीट करू द्या प्लीज. तर तो निर्णय त्यांनाही विचारला जातो, आणि तो त्यांनाही विचारलं जातं आणि त्याच्यावरून मग निर्णय घेतला जातो. प्रशासन असेल, पोलीस असेल, जे काय असतील. प्लीज मध्ये बोलू नका, मला कंप्लीट करू द्या. डॉक्टर अन्नदाते संधी मिळेल, एकदा महेश चव्हाण यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. महेशजी, आपण सलग बोला. दुसरी गोष्ट मगाशी विषय निघाला होता की मेडिकल रिझन दिलं जातं ई पासला, खोटं मेडिकल रिझन दिलं जातं, हे दुर्दैवी आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मेडिकल रिझन देताना त्याच्याबरोबर ई पास जर तुमच्यापैकी कोणी काढायचा प्रयत्न केला असेल तर मेडिकल रिझन देऊन नुसतं चालत नाही, त्याच्याबरोबर त्याचं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स किंवा डॉक्युमेंटरी प्रूफ द्यावा लागतो. ते अन्नदात्यांसारखे डॉक्टर असतात, त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट दिलं जातं आणि ते सर्टिफिकेट आपल्याला तिथे हे करावं लागतं, त्यांच्या वेबसाईटवर तिथे द्यावं लागतं, आणि त्या आधारावर पोलीस त्याची शहानिशा न करता, कारण एवढ्या सगळ्यांची शहानिशा प्रत्यक्षात करायला गेलं तर खूप उशीर होईल, शहानिशा न करता त्या ज्या व्यक्तीला गावी जायचं आहे किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्याला जायचं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला तो ई पास दिला जातो. आता जर
खोटं मेडिकल रिझन देऊन, खोटं मेडिकल सर्टिफिकेट देऊन किंवा तिथल्या तत्सम लोकांच्या म्हणजे जे दलाल आहेत त्यांच्याकडून खोटं जर ई पास घेऊन जर एखादी व्यक्ती स्वतःच्या गावी जात असेल तर त्यांनी एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की सरकारची बंधनं थोड्या वेळ बाजूला ठेवा, पण स्वतः आपण स्वतःच्या महेशजी- नातेवाईकांकडे चाललोय. ऐका ना, माझं एवढं एका सेकंदात दोन सेकंदात कम्प्लीट करतो. ठीक आहे. आपण स्वतःच्या नातेवाईकांकडे गावी चाललोय, स्वतःचे वृद्ध आई वडील, स्वतःचे भाऊ बहिणी, बाकीचे नातेवाईक यांच्याकडे जर आपण खोटं सर्टिफिकेट घेऊन, खोटं रिझनिंग घेऊन जाणार असेल तर आपण स्वतःच्या नातेवाईकांच्या समोर मोठी अडचण निर्माण करतोय. त्यांना आपण एखाद्या वेळेस कोरोनाची लागण आपल्यामुळे करू. हे पण होऊ नये, महेशजी यासाठी एक मिनिट, आता मी हस्तक्षेप आणि यासाठी जसं करतोय. मगाशी- खोट्या मेडिकल सर्टिफिकेटच्या आधारे ई पास हा एक मुद्दा झाला, पण त्याच्या आधीचा महत्वाचा मुद्दाही आपण दुर्लक्षित करता आहात. सरकारचं महत्वाचं काम सांगून ई पास मिळत नाही, मग लोक काही ना काहीतरी क्लुप्त्या शोधून काढतायत. नाही, ऐका ना, मी तेच सांगतोय की ज्या वेळेला लॉकडाऊन झाला त्यावेळेला तरी तुम्हाला मान्य आहे की नाही की रेस्ट्रिक्शन्स होते आणि लोकांसाठी गोष्टी कठीण होत्या. लॉकडाऊन नंतर अनलॉकिंग नंतर सुद्धा अनलॉकिंग एकदम केलंय का? अनलॉकिंग एकदम स्टेज वाईज अनलॉकिंग करतोय. आता आपण 4th अनलॉकिंग कडे आलोय. आपण सरसकट अनलॉकिंग का नाही केलं? ठीक आहे, त्याच्यामध्ये पण सुद्धा कारण आपल्या आहे. आजूबाजूच्या पण जी राज्यांनी ज्या ज्या पद्धतीनं टाळेबंदी उठवण्याच्या साठीची पावलं टाकली तशी महाराष्ट्राला शक्य आहेत की नाही शक्य आहेत ते पण सांगा. महाराष्ट्राने बऱ्यापैकी गोष्टी सुरू केलेल्या आहेत. इंडस्ट्रीज असतील, कामगारांचे परत येणं असेल. आता या कामगारांच्या परत येण्याबद्दल सुद्धा मला एक अवधूत वाघ साहेबांना उत्तर द्यायचंय. कामगारांचं परत येणं असेल, इंडस्ट्रीज असतील, नोकरी धंदे असतील, कामाची ठिकाणं असतील, वेगवेगळे ऑफिसेस असतील, सर्व सुरू केले. आता तर आपण मॉल पण सुरू केलेत. आता फक्त हे स्टेज वाईज जातोय. कालच मुख्यमंत्री साहेबांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला पश्चाताप होऊन द्यायची वेळ येऊन द्यायची नाहीये. आधीच सर्व खबरदारी करून त्याप्रमाणे जायचं, म्हणून आपण हळूहळू स्टेप घेतो इतकंच. ठीक आहे, आज हा ना एक उद्या आपण महत्वाचा मुद्दा आहे की e-pass आपल्याला पश्चाताप होता कामा नये. टाळेबंदी हटवल्याचा ई पासच्या समर्थनाच्या अंतर्गत हा आलेला एक मुद्दा. डॉक्टर अन्नदातेंना एक उत्तर तुम्हाला द्यायचं ते ऐकायचं आणि मग मला पुढचा प्रश्न संतोष धुरींना विचारायचा आहे. महेशजी, अत्यंत नम्रपणे सांगतो तुम्हाला, टास्क फोर्सच्या अशा 200 गोष्टींची यादी मी देतो सगळ्यांनाच, केंद्र सरकारलाही देतो, की जी ते आटापिटा करून सांगतायत पण होत नाहीये. मी नावं सांगतो. प्रसादजी, आपण हे बघा, टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक सर, हे सगळे माझे टीचर्स आहेत आणि मी यांच्याशी रोज कम्युनिकेशन करतो. डॉक्टर शशांक जोशी सर, डॉक्टर राहुल पंडित, या तिघांचे नंबर आता माझ्या समोर आहेत. याच्यापैकी मला वाटतं आपण आत्ताच्या आत्ता जर त्यांना कॉन्फरन्स वर घेऊन विचारलं, काल आमची डॉक्टरांची कलेक्टर, औरंगाबादच्या कलेक्टर साहेबांसोबतही मीटिंग झाली याच प्रश्नावर. महेशजी, यांना तुम्ही विचारा की रुग्णांना जिल्ह्याच्या बॉर्डरवर ई पास बद्दल आपण काय निर्णय घेतला पाहिजे, आणि तो किंवा आपण कॉन्फरन्सवर घेऊन आपण त्यांना बोललो. कुठल्याही गोष्टीचा खापर डॉक्टरांवर फोडू नका, कारण या सगळ्यांचं मत आहे की रुग्णांच्या अँब्युलन्सला तुम्ही का थांबवताय? रुग्णांच्या अँब्युलन्सला सर, रुग्णाची अँब्युलन्स सुद्धा सरसकट सीमा ओलांडून जाऊ शकत नाही का? प्रसादजी, एकच मुद्दा सांगतो. काल आमच्या सगळ्या प्रमुख डॉक्टर, सगळ्या मोठ्या हॉस्पिटलच्या डॉक्टरची औरंगाबाद कलेक्टर साहेबांबरोबर मीटिंग झाली कलेक्टर ऑफिसला. मी त्याच्यामध्ये बोललो की, आणि बाकीचे डॉक्टर बोलले, एका मोठ्या रुग्णालयामधून बीड जिल्ह्यातून आलेल्या, हे बघा, मला काही राजकारणाची घेणं नाही ना, मी कुठल्या पक्षाचा सदस्य आहे, मला काही घेणं देणं नाही पण अन्नदाते, तुम्ही रुग्णवाहिकेच्या संदर्भात जे बोललात त्यावर पटकन मुद्द्यावर येऊन खुलासा करा. हा, तर काल एका मोठ्या रुग्णालयामध्ये मागच्या आठवड्यामध्ये ई पास मिळाला नाही, उशीर झाला म्हणून एका रुग्णाचा, प्रसादजी, मृत्यू झाला. 6 तास गेले त्या रुग्णाला ई पास मिळवून औरंगाबादच्या त्या मोठ्या हॉस्पिटलला पोहोचायला. ही तळमळ लक्षात घ्या. याचं काही महेश चव्हाण, या विषयाचं गांभीर्य टप्प्याटप्प्यानं सर्व गटांमध्ये वाढत चाललेलं आहे. वैद्यकीय पातळीवरचा अनुभव, त्याचबरोबर सर्वसामान्य व्यावसायिकांमधला अनुभव, शेतकरी विविध पातळींवर नाडले जात आहेत त्यांचा अनुभव. या ई पासच्या गळ्यातल्या लोढण्याचं काहीतरी निर्णायक पद्धतीनं ठरवा. केंद्र सांगताय आम्हाला ऐकायचं नाही, अशा प्रकारच्या हट्टाग्रही भूमिकेत राहिलात तर त्यांना जास्त त्रास होणार आहे. प्रसादजी, आता तुम्ही दोघेही एकत्र बोलत होतात त्यामुळे दोघांचंही बोलणं मला ऐकू आलं नाही, पण शेवटी तुम्ही जो मुद्दा मांडलात त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला उत्तर देतो. ही गोष्ट नक्कीच होत नाहीये की रुग्णांना अडवलं जाते किंवा रुग्णवाहिकांना अडवलं जाते. एखाद दुसऱ्या ठिकाणी कुठे जर अडवलं गेलं असेल तर त्याची दखल घेऊन त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ई पास, आता तुम्ही मला सांगा की गव्हर्नमेंटला किंवा सरकारचं याच्यात काय हित आहे?
का म्हणून ते लोकांना अडवतील? का त्यांना ही पाचशी सक्ती करावी लागते? त्यांना काय मिळणार आहे याच्यामधून? त्याच्यामधून काय आम्हाला लोक मतं देणार आहेत? उलट लोक नाराजच होत आहेत. लोक नाराज होत आहेत, पण ऍट द सेम टाइम लोक नाराज होत आहेत हे आम्हाला माहिती आहे. पण हा जो रोग आहे किंवा हा जो पॅन्डेमिक आहे तो जास्त प्रमाणात ग्रामीण भागामध्ये पसरू नये, तो आपण कंट्रोल करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. तुम्ही मगासपासून एक प्रश्न इथे, एक मुद्दा इथे उपस्थित करत होता की इतर राज्यांमध्ये ही पासची सक्ती नाहीये, आपल्या राज्यामध्ये का आहे? तर इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्याची परिस्थिती वेगळी आहे. आपल्या राज्याची लोकसंख्या घ्या, आपल्या राज्याची लोकसंख्येची घनता घ्या, आपल्या राज्यातील असलेल्या शहरांची, गावांची रचना घ्या, तिथे असलेली दाटीवाटीने असलेली घरं घ्या, किंवा आज जर तुम्ही नंबर बघितला असेल तर 6,93,000च्या आसपास नंबर गेलेला आहे महाराष्ट्राचा. हे एवढं सगळं असताना आपल्याला इतर राज्यांपेक्षा वेगळा निर्णय घेणं बंधनकारक आहे. आपल्याला इतर राज्यांपेक्षा वेगळा निर्णय घेणं बंधनकारक आहे अशी भूमिका आहे. संतोष धुरी, ही भूमिका पटतीये का? आणि जर ती पटत नसेल तर काय तर्क तुमचा आहे? त्यानंतर अवधूत वाघ. आधी संतोष धुरी. कसं आहे की महत्वाचं महेशजींचं एक वेग आहे. मगाशी महेशजी जे म्हणाले होते की लॉकडाऊन आता ओपन होत चाललेलं आहे, ऑफिसेस चालू झाले सर. आज आमच्या कामगारांना किंवा कुठल्या तिकडच्या क्लेरिकल कामगार असेल, कोणी असेल, तो यायला आजही त्याला सुविधा आहेत का? नाही आहेत. आजही लॉकडाऊनमुळे लोकांना बाईकवरून येताना एवढा त्रास, प्रचंड त्रास होतो. आज नाकाबंदीला त्यांना अडवलं जाते, त्यांना विविध प्रश्न विचारले जात आहेत. आज त्यांना पूर्ण पगार मिळत नाही. आपलं दुसरे एकमेकांच्या गाडीवरून येत आहेत, पेट्रोल कसे तरी भरतायत आणि आज तिकडे ऑफिसला येत आहेत. या गोष्टींचा त्यांना आहे का काही नाही पडलेली आहे. आज तुम्ही म्हणता लॉकडाऊन हळूहळू ओपन होते आहे, सगळे ऑफिसेस चालू झालेले आहे. आमचा कामगार वेळेवर पोहोचू शकत नाहीये, वेळेवर येऊ शकत नाही, रेल्वे चालू नसल्या कारणाने आज हा मोठा प्रचंड म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला. आज अजून एक गोष्ट सांगतो की प्रत्येक जण आता स्वार्थी व्हायला लागलेला आहे. आमचे एक मित्र आहेत बीएमसी मध्ये ऑडिट डिपार्टमेंटला. त्यांना आम्ही ज्या वेळेला हे सर्व्हे केला लॉकडाऊनचा वगैरे, आम्ही ज्या सर्व्हे केला, प्रश्नावली केलेली आम्ही गुगल याच्यावर, त्यावेळेला त्या फॉर्मवर आम्ही विचारला होता पहिला प्रश्न की लॉकडाऊन हा वाढवावा की आता बस झाला लॉकडाऊन म्हणून. त्यामध्ये त्यांना विचारलं तुम्ही का उत्तर दिलं म्हणून, तर त्यांनी मला काय उत्तर दिलं, नाही लॉकडाऊन वाढवलंच पाहिजे म्हणून. अरे का? कारण ते ट्रेननी येऊ शकतात, आज ते बीएमसी मध्ये कामाला बीएमसी ला जाऊ शकतात, पण बाकीच्यांचं काय? अगदी अगदी हा महत्वाचा मुद्दा आहे. त्या टाळेबंदीच्या चर्चेमध्ये आपण या विषयाच्या मुद्द्याला स्पर्श करूच. अवधूत वाघ यांच्याकडे जाऊयात. अवधूत वाघ, ई पासच्या संदर्भातला मुद्दा कोणत्या निर्णायक पातळीवर जाऊन सोडवता येऊ शकतो? मला असं वाटतं की सुरुवातीला आरोग्य हा राज्याचा विषय आहे, त्यामुळे ह्या महामारी संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जे निर्णय घ्यायचे आहेत ते राज्याने घ्यावेत. त्याची जे काही चांगले बरे वाईट परिणाम होतील ते पण राज्य सरकारवरच असतील, हे अतिशय स्पष्ट झालं पाहिजे. केंद्र सरकार गाईडलाईन तयार करत आहे आणि ह्या गाईडलाईनच्या वर इतर लोकांनी काम केलं पाहिजे, हे इतर राज्यांनी काम करणं अपेक्षित आहे. आता केंद्राने सांगितलेलं आहे की ई पास जे आहे ते रद्द करा, काढून टाका. महाराष्ट्र राज्य ऐकायला तयार नाहीये. मध्यंतरी केरला हायकोर्टामध्ये एक रिट पिटिशन दाखल करण्यात आली आणि केरला हायकोर्टाने निर्णय दिला की ई पास रद्द करा. आज मुंबई हायकोर्टामध्ये काही रिट्स प्रलंबित आहेत. मला वाटतं पुढच्या 2-3 दिवसामध्ये त्याचा निर्णय लागेल आणि तो निर्णय लागल्यानंतर काय होईल आपल्याला बघावं लागेल. पण मला असं वाटतं की 5 महिन्यानंतर सर्व लोक शहाणे झालेले आहेत. कोणच उगीच इकडे तिकडे फिरायला आणि गाडी घोड्यात फिरायला कोणी तयार नाहीये. अशा वेळी ज्या लोकांना महत्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागतंय, मुंबईतनं ठाण्याला किंवा पुण्याला किंवा कुठे जावं लागतंय, त्या लोकांची सोय आपण केली पाहिजे. ते स्वतःच्या वाहनातून जातात आहेत. पब्लिक त्यांची सोय करायची म्हणजे कशी करायची? तुम्ही या चर्चेला पर्याय पण देणं अपेक्षित आहे. तुमच्या पक्षाच्याकडून आज मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं गेलेलं आहे, त्याचं इनपुट फक्त इथे देतो. त्या पत्रात असं म्हटलं गेलंय की ई पास पूर्णपणे बंद करा, जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले प्रशासनिक अधिकार कमी करा. या सर्व गोष्टी करत असताना जर ई पास थांबवायचा असेल आणि संक्रमण गावात होऊ द्यायचं नसेल तर पर्याय काय? नाही साहेब, लक्षात घ्या, प्रसादजी, सगळी लोक 5 महिन्यानंतर हुशार झालेत आणि प्रत्येकाला स्वतःचं लाईफ, स्वतःचं जीवन प्रिय आहे. सर्वांना सगळं माहिती आहे, सगळं काय करायचं माहितीये. उगीच कोण कुठे जात नाहीये. स्वतःच्या प्रायव्हेट गाडीतून, जसं डॉक्टर अमोल रंजनाथे म्हणाले की व्हेकल्स आहेत, अँब्युलन्स आहेत, त्याला कशाला ई पास पाहिजे? जर पेशंट आहे त्याला कशाला ई पास पाहिजे? मी माझ्या कामासाठी माझी गाडी घेऊन, माझा ड्रायव्हर घेऊन जर मी जात असेल
तर कशाला ई पास पाहिजे? जास्तीत जास्त तुम्ही रिस्ट्रिक्शन टाका, एका गाडीत 4 जण नको, 2 किंवा 3 ठीक जण आहे, पुरे. तशा प्रकारचे निर्बंध आहेत. ई पासच्या संदर्भातल्या चर्चेतल्या एका अत्यंत महत्वाच्या वळणावर मला परंतु महेश कसं आहे की चव्हाण हे यांच्याकडून सरकार उत्तर आडमुठं हवं आहे. मी कसं महेश आहे की चव्हाण हे सरकार आडमुठं आहे. आपल्या अहम भावाने हे वाकणार नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी महेश म्हणाले की आम्ही सर्वांना विचारतो, यांचे जे मुख्यमंत्री आहेत ते स्वतः WHO ला सल्ला देतात, असं संजय राऊत म्हणाले. म्हणजे संजय राऊतांनी स्वतः म्हटलेलं आहे की हे मुख्यमंत्री वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला सल्ला देतात. एवढं यांचं वैद्यकीय नॉलेज अफाट असल्यामुळे महेश चव्हाण या मुद्द्यावर निर्णायक पद्धतीची भूमिका तुमच्याकडून अपेक्षित करतो. आणखीन किती दिवस ई पासचा मुद्दा आपल्याला सहन करायचा आहे? टाळेबंदी जितके दिवस तितके दिवस ई पास महाराष्ट्रात चालू राहीलच का? ऐका, याच्यावर बरं, आता मी एक दोरी साहेबांनी विचारलेला प्रश्न आणि अवधूत वाघ साहेबांनी विचारलेला प्रश्न आणि आपण विचारलेला प्रश्न, अशा 3 प्रश्नांची उत्तरं मला इकडे द्यायची आहेत. दोरी साहेब मगासपासून या गोष्टीवर म्हणजे हा ई पास किंवा या सगळ्या गोष्टींवर लवकरात लवकर ई पास दिला जावा. आणि मी आता एक्झॅक्टली त्यांनी काय प्रश्न विचारलेला तो विसरलो, मला माफ करा. पण मी अवधूत वाघ यांच्याकडे जाईल. ते म्हणतात ते बरोबर आहे की केंद्र सरकारने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि त्या गाईडलाईन्स प्रमाणे महाराष्ट्र किंवा इतर राज्यांनी वागायचं आहे. केंद्र सरकारने जेव्हा गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या राज्यातली परिस्थिती बघून त्या राज्यांनी निर्णय घ्यायचा आहे. जर ई पासची गरज नाहीये असं जर केंद्राला वाटत असेल तर केंद्राने सरळ सरळ आदेश का दिला नाही की महेश चव्हाण लेखी आदेश दिले. महेश चव्हाण लेखी आदेश दिले, ते पत्र पोहोचलं नसेल तरी पाठवतो आपल्याला. ऐका प्रसाद काथेजी, त्यांनी ते आदेश दिलेले नसून गाईडलाईन्स आहेत आणि ते एका बाजूला असंही म्हणतात की तो करोना जास्तीत जास्त पसरू नये म्हणून जी काही तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत त्या तुम्ही घ्या आणि ऍट द सेम टाइम त्या तुम्ही घ्या. आणि हे करायला राज्यांना त्यांनी त्यांची तितकी सुविधा दिलेली आहे. राज्यातली परिस्थिती बघून त्याप्रमाणे निर्णय घेत आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं, आता फक्त प्रश्न खाजगी वाहनांनी आपण एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ शकतो की नाही याच्यावरच आहे. आता खाजगी वाहनांनी जरी जाऊ शकत नसलो तरी आपण एसटीने जाऊ शकतो, ही एक गोष्ट. आता मला तो मगाशी धुरी साहेब जो प्रश्न विचारत होते तो लक्षात आला आहे. ते ट्रेन बद्दल बोलतायत. ते म्हणतायत की कामगारांना त्यांच्या ऑफिसला जायला किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जायला तुम्ही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीयेत. आम्ही मुंबई शहरामध्ये जर बोलायचं झालं, ऐका ना, आता जर मुंबई शहरापुरती बोलायचं झालं तर बीएसटीच्या बसेस उपलब्ध आहेत. आजूबाजूच्या एमएमआर रिजन मधून मुंबईमध्ये यायचं असेल तर एसटी सेवा उपलब्ध आहेत. आता लोकल ट्रेन हीच एक सुरू झालेली नाहीये. ती लोकल ट्रेन एक तर केंद्राच्या अखत्यारीत येते आणि दुसरी गोष्ट, मनसेची अधिकृत भूमिका लोकल ट्रेन सुरू करावी अशी आहे का? 70 लाख लोक दर दिवशी लोकल ट्रेननी ट्रॅव्हल करतात. 70 लाख लोक इतक्या गर्दीतून जर रोजचे जाये करायला सुरुवात केली तर याच्यावर चर्चा करायचीच आहे आपल्याला. महेश चव्हाण, तुम्ही आता एका महत्वाच्या निर्णायक वळणावर ही चर्चा आणून ठेवली आहे. धन्यवाद. मी इथे थांबतो एका गोष्टीसाठी, कारण आपल्याला एक छोटी विश्रांती गरजेची आहे. लवकरच परत आल्यानंतर लक्षवेधीच्या पुढच्या भागात आपण या विषयाची चर्चा करू की टाळेबंदीचा आग्रह सुद्धा किती दिवस ठेवायचा आणि जर तो खरंच ठेवायचा असेल तर टाळेबंदीची यशस्वी अंमलबजावणी प्रशासन करतंय का?